तुम्ही पण या खायला सबस्क्राइब करा, शेअर करा, विसरू नका। हाय फ्रेंड्स, मी स्ट्रॉबेरी आईस्क्रीम बनवणार आहे। कॉर्नफ्लोअर, दूध, साखर, स्ट्रॉबेरी। हाँ दूध पूर्ण टाक। ओके आता साखर टाकते सगळी। हे मिक्स करून घ्यायचं। बोल। आता आम्ही बॉईल करणार आहे गॅसवर। तर हे नंतर टाकायचं कापून त्यानंतर हे सगळं। तर इथे आपण कॉर्नफ्लॉवर मिक्स केलेलं दूध गॅसवर ठेवलं आहे व ते चांगलं ढवळत राहायचं आहे, कारण गुठल्या होऊ नये म्हणून त्याला ढवळायचं आहे। आणि तुम्ही आता इथे बघू शकता ह्याला उकळ आलेली आहे। तर हे अशाच प्रकारे ढवळत राहायचं आहे आणि थोडं आटवून घ्यायचं आहे। तर हे इथे रेडी झालेलं आहे। आता आपण इथे 1 कप व्हिपिंग क्रीम घेतलेली आहे आणि ती चांगली बीट करून घेत आहोत, कारण आपल्याला स्ट्रॉबेरी आईस्क्रीम बनवायचं आहे त्यासाठी। तर इथे आपली व्हिपिंग क्रीम पण बीट झालेली आहे। आता जे दूध तापवलं होतं ते थंड करून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये स्ट्रॉबेरीचा क्रश जो आपण केला होता तो ॲड करणार आहोत। तर इथे विहानिका स्ट्रॉबेरीचा क्रश ॲड करते आणि ते चांगलं एकत्र करून घ्यायचं आहे। तर इथे हे चांगल्या प्रकारे एकत्र करून झाल्यानंतर त्याला आपण व्हिपिंग क्रीममध्ये मिक्स करायचं आहे आणि परत चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि त्यासाठी मी त्याच्यामध्ये रेड कलर थोडा ॲड केलेला आहे आणि स्ट्रॉबेरी इसेन्स पण ॲड केलेला आहे। तर हेही आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि बीटरने बीट करून घ्यायचं आहे, म्हणजे सगळं मिश्रण एकत्र येईल। हाँ टाक। तर आता आपण हे सगळं बीट केलेलं क्रीम एका एअरटाईट डब्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि मिनिमम 12 आवर्स तरी सेट व्हायला ठेवायचं आहे। काय करतेस तू आता? आईस्क्रीम बनवते। बनवलंय ते बघतेस ना? बघ ओपन कर। तर इथे आपलं आईस्क्रीम पूर्णपणे रेडी झालेलं आहे, बघू शकता। दाखव विहानिका काढून प्लेटमध्ये। हाँ नो तर इथे थांब। तर इथे आपला स्ट्रॉबेरी आईस्क्रीम पूर्णपणे रेडी झालेला आहे। टेस्ट कर। आवडला? थँक्यू। तुम्ही पण या खायला सबस्क्राइब करा, शेअर करा, विसरू नका।